संजय राऊत यांनी ओम बिर्ला यांची भेट घेतलेली आहे आणि तिथे बैठक सुरू आहे। तर संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई हे ओम बिर्ला यांच्या भेटीसाठी पोहोचले होते। 20 मिनिटांपासून संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत हे ओम बिर्ला यांची भेट घेत आहेत। शिवसेनेचे 6 खासदार फुटले आहेत। शिंदे गटामध्ये ते विलीन होणार आहेत आणि या सगळ्या संदर्भामध्ये ही भेट घेतली जात आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत हे सुद्धा आता ओम बिर्ला यांची भेट घेत आहेत। 20 मिनिटांपासून ही बैठक सुरू आहे। मात्र त्याआधी असं कळतं की 6 खासदारांनी आधीच आपला गट स्थापन केला आणि त्याला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी देखील आहे। निखिला, अगदी बरोबर आहे। जी माहिती मिळते सूत्रांच्या हवाल्यानुसार, त्या माहितीनुसार खरं तर 2 दिवसांपूर्वीच या सगळ्या बंडखोर खासदारांनी एका पत्रावरती सह्या केलेल्या होत्या आणि ते पत्र लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यापर्यंत पोहोचवलं गेलेलं होतं। आता जी माहिती मिळते सूत्रांच्या हवाल्यानुसार, त्या माहितीनुसार खरं तर या बंडखोर खासदारांच्या 6 बंडखोर खासदारांच्या गटाला लोकसभेच्या अध्यक्षांकडून परवानगी दिली गेलेली आहे अशी माहिती मिळते। पण या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे गटाचे 3 खासदार लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्यासाठी संसदेतील त्यांच्या कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि मागच्या 20 मिनिटांपेक्षा अधिक काळ झालेला आहे त्यांची ओम बिर्ला यांच्यासोबत चर्चा सुरू आहे। निखिला, ज्या पद्धतीने ठाकरे गटानं स्पष्ट केलेलं आहे की लोकसभेमधील गटनेते असतील किंवा लोकसभेमधील व्हीप असतील, हे दोन्ही आमच्या बाजूने आहेत अशा पद्धतीची खरं तर स्पष्टपणे भूमिका या दोन्ही खासदारांनी खरं तर मांडलेली होती आणि ही भूमिका मांडल्याच्या नंतर तशा पद्धतीचं पत्र त्यांनी काल लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना काल रात्रीच अरविंद सावंत जे गटनेते आहेत ठाकरे गटाचे त्यांच्याकडनं दिलं गेलेलं होतं आणि त्या पत्रानंतर आता संजय राऊत आणि हे इतर 2 खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत हे तिघही ओम बिर्ला यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत। यांचं स्पष्टपणे म्हणणं आहे की जो 6 खासदारांचा गट आहे बंडखोर खासदारांचा, त्यांना परवानगी दिली जाऊ नये हे यांचं स्पष्टपणे म्हणणं आहे। अजून एक म्हणणं होतं की जरी त्यांना परवानगी, त्यांचं एक तर गट होऊ शकत नाही हा दावा त्यांनी केलेला आहे। त्या सगळ्या संदर्भात वेगवेगळ्या केसेसचा रेफरन्स खरं तर या पत्रामध्ये दिला गेलेला आहे आणि त्यांनी 10 ते 11 मुद्दे या पत्रामध्ये स्पष्टपणे मांडलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की या गटाला परवानगी तुम्ही देऊ नये। पण असं असतानाही लोकसभेच्या अध्यक्षांकडून दिली गेलेली परवानगी आणि त्या परवानगीच्या नंतर होत असलेली ही भेट अत्यंत महत्त्वाची असणार आहे। निखिला, भेटीनंतर संजय राऊत काही माध्यमांशी बोलतात का, बोलून काही प्रतिक्रिया देतात का आणि भेटीबाबतची नेमकं काही माहिती देतात का हे बघणं महत्त्वाचं असणार आहेच। पण स्पष्ट ठाकरे गटाचं म्हणणं आहे की या बंडखोर खासदारांच्या गटाला तुम्ही परवानगी देऊ नये आणि त्याच अनुषंगाने लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत या 3 खासदारांची भेट जी आहे ती संसदेच्या अध्यक्षांच्या दालनामध्ये सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। निखिला, नक्कीच धन्यवाद प्रमोद। संजय राऊत यांची ओम बिर्लांसोबत 20 मिनिटांपासून सध्या बैठक सुरू आहे। शिवसेनेचे 6 खासदार फुटले आहेत आणि ते शिंदे गटामध्ये विलीन होणार आहे। तर आणखी एक महत्त्वाची बातमी, ठाकरेंच्या 6 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना कालच पत्र दिल्याची माहिती समोर येते। तर अरविंद सावंतांनी खासदारांना आज व्हीप बजावलेला आहे। 6 खासदारांनी कालच पत्र दिल्यामुळे आमचा व्हीप आता अयोग्य ठरवण्यात आलेला आहे असं सुषमा अंधारे यांनी काही वेळापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे। पत्रावर सही केली साहेब त्यांनी गट म्हणून 5 लोकांना कसा गट स्थापन करता येईल? गट स्थापनेच्या ओम बिर्लाला संध्याकाळी सगळे भेटणार। पत्र कालच दिलं साहेब, दिले पण आज फिजिकली त्यांचं आज आमचा व्हीप गेला, बरोबर आहे, पण पत्र त्यांचं काल गेले त्याच्यामुळे आजचा आमचा व्हीप त्यांनी इनव्हॅलिड ठरवला। मी तुम्हाला लेटेस्ट अपडेट देते त्यातलं। तर 6 खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांकडून देखील मंजुरी देण्यात आलेली आहे। तर 6 खासदारांचा आता शिंदेच्या शिवसेनेत विलिनीकरणाचा मार्ग मोकळा झालाय। तर 6 खासदार हे आता शिंदेच्या शिवसेनेत विलीन होणार आहेत। त्यांनी वेगळा गट स्थापन केलेला आहे। 6 बंडखोर खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांकडून मंजुरी देण्यात आली। ओमराजेंच्या बंडखोरीमुळे धाराशिव मधले शिवसेना